चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय। गोलंदाजीसाठी येतोय तो सौरभ। निर्धारित 5 षटकांचा सामना एसपी 11 संघाने पहिला सामना जिंकला। सुंदररित्या सामना झाला। अंतिम चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला। 105 धावा चेस केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर बघूया कशा प्रकारे सामना रंगतोय। विघ्नेश कटोर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय तर नो स्ट्राइक एंड वरती अनुज राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये न्यू जहानमान। चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। सामन्याला सुरुवात होते। सौरभ पाटील गोलंदाजीसाठी येतोय आरसीएफ एंड कडून। राइट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय। समोर आहे तो विघ्नेश कटोर। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सुद्धा पाहायला मिळतोय। ऑफसाइड पूर्ण पॅक केली आपण पाहतोय तर 2 क्षेत्ररक्षक पाहिले तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अनेक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात। पहिला चेंडूवरती सुंदर फटका सुंदररित्या धिरकावून दिलाय 6 धावांसाठी। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून धिरकावून दिला 6 धावांसाठी। सुंदर नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आणि खातं उघडलंय 6 या धावसंख्येने न्यू जहानमान संघाने। तर बघूया पहिला चेंडू काहीसा सुंदर चेंडू होता परंतु त्याला त्याच दिशेने टोलवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकारासाठी। काहीसा कानमत्र देत असताना पाहायला मिळतोय तो हेमंत। बघूया पुढील चूक कशा प्रकारे टाकतोय अनुज आणि विघ्नेश कटोरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते न्यू जहानमान नवगाव संघाकडून। आजच्या दिवसातील दुसरा सामना एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एसपी पहिला सामना विजयी होऊन संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामना खेळण्यासाठी पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू बघूया विघ्नेशसाठी। पुन्हा एकदा हलवार गतीने खेळून काढलाय ऑन साइडच्या दिशेने। तिथे थोडंसं गचाल क्षेत्ररक्षक परंतु एकच धाव। 7 धावा धावफलकावरती लागतायत। सात धावा धावफलकावरती लागल्यात। अनुज आणि विघ्नेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सुंदररित्या सामना होईल यात मात्र कोणतीही शंका नाही। आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक झलकवणारे प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले। कालच्या दिवसामध्ये 3 एकूण 5 अर्धशतक झलकवणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। तर बघूया या सामन्यामध्ये कितपत धावा न्यू जहानमान संघ प्रतिस्पर्धी संघ एसपी नवगाव संघासाठी टार्गेट सेट करतोय। पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 105 धावा त्यांनी चेस केल्या तर आता 100+ धावा कराव्या लागतील न्यू जहानमान संघाला। यावेळेस चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील आणि मात्र अपील उचलून पकडलंय आणि फलंदाज अनुज बॅक टू द पॅव्हलियन। पहिला हादरा लागल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मनीष जातोय। नवीन फलंदाज काहीसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अनुजांचा। बॅटची लीडिंग एज लागून कमलाकर दादले यष्टिरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि पहिला धक्का लागलाय 7 धावसंख्येवर। सुंदररित्या कामगिरी गोलंदाजीसाठी सौरभ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या या नावाने प्रसिद्ध आहे परंतु सुंदररित्या गोलंदाजी करतोय मनीष। बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। तर बघूया यावेळेसचा चेंडू मनीष साठी।
यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळायचे आहेत, पॉवर प्लेचा खरपूस समाचार घ्यायचा आहे, परंतु आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती सौरभ पाटील याची सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या लाईन लेंथवर आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय। यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा आहे, तिथे सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, रनआउटची संधी, परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत तोपर्यंत एक धाव पूर्ण होते। धावफलकावरती मित्रांनो 8 धावा धावफलकावरती लागतायत, एक गडी बाद 8 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विघ्नेश कटोर एका षटकाराच्या साहाय्याने खेळतोय, आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या वैयक्तिक आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं षटकाराच्या साहाय्याने, परंतु नंतरच्या चेंडूवरती मात्र त्याला शांत ठेवलंय ते सौरभ पाटील याने। पुन्हा एकदा सौरभ आणि विघ्नेश द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, ग्राउंडला चाटत चेंडू जातोय कार्पेटच्या आधारावरती, तोपर्यंत एक धाव पाहायला मिळते। षटकाची इथे मित्रांनो होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा न्यू जहानमान संघाची आपल्याला धावफलकावरची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नवगाव प्रीमियर लीगचं हे पर्व दुसरं आहे आणि सुंदररित्या पर्वमध्ये सिक्सर कंपनीचे चेंडू पाहायला मिळतात आणि या सिक्सर कंपनीच्या चेंडूवरती सहजगत्या षटकारांची लयलूट, चौकारांची आतिषबाजी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। नवीन येणारा गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्याच्या मोर्चावरती साकिब दलवी येतोय। पहिल्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली, परंतु आता मॅच वेगळी आहे, समोरचा संघ सुद्धा नवीन आहे, न्यू जहानमान त्यांच्या समोर आहे। विघ्नेश कटोर या संघाचा कर्णधार आणि सलामीला आलेला हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय, राइट अप ओव्हर द विकेटचा मारा। सुंदर चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज लीडिंग एज लागली, एज अँड टेकन, दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत, सेकंड विकेट डाऊन बाय न्यू जहानमान नवगाव। नवीन जाणारा फलंदाज स्वस्तिक सके जातोय मैदानाच्या आतमध्ये, काहीस खराब फलंदाजी पाहायला मिळते, काहीशी टॉप ऑर्डर होती, त्याचे सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत गेलेत मित्रांनो, परंतु स्वस्तिक आणि मनीष यांच्यावर जबाबदारी असणार आहे संघाची धुरा सांभाळण्यासाठी। तर बघूया स्वस्तिक येतोय स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी, साकिबला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते, सुंदररित्या बॉल टाकला आणि त्याच नंतर बॅटची लीडिंग एज लागली आणि कमलाकर दादलेने कोणतीही चुकी केलेली नाहीये, झेलच्या स्वरूपात बाद झाला। तर बघूया आता साकिब पुढील चेंडू कशा प्रकारे टाकते, समोर असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वस्तिक सके, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय न्यू जहानमान संघासाठी। सुंदर पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धावांसाठी, यूज अँड हँडसम 6। या 6 धावेने धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो, 15 धावा। सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आत आपण पाहतोय। दुसरा चेंडू काहीसा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्लॉट मध्ये भेटला आणि थेट त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय 6 धावांसाठी। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय साकिब, समोर फलंदाज आहे तो स्वस्तिक, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काहीशी गुड लेंथ वरती हा चेंडू होता, हलकासा काटा बदलला चेंडूने आणि त्याच नंतर गिरकी घेतली, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न अंगलटी येतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते, एक षटकार मारल्यानंतर एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारचं चित्र साकिब आपल्याला सांगून देतोय। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, मिस टाइम फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंज पाहायला मिळते, खराब कॉलिंग आणि त्याच नंतर हा भ्रदंड 4 धावेचा संघाला बसलाय मित्रांनो। धावफलकावरती मित्रांनो धावा लागल्यात 19 धावा, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 19 धावा धावफलकावरती लागतायत।
सुंदररित्या साकिब यांचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु मिसटाइम फटका होता, काहीसं खराब कॉलिंग म्हणता येईल एसपी नावगाव संघाचं। यावेळेस चेंडू सुरेख चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय चेंडू, एकच तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। काहीसा बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। सुरेख गोलंदाजी, एक षटकार चौकार आल्यानंतर काहीसा आपल्या गोलंदाजीवरती सावरले आणि चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा हलवार गतीने फटका, परंतु काहीसा खराब कॉलिंग म्हणता येईल। पुन्हा एकदा तिथे 4 धावा पाहायला मिळतात। षटक क्रमांक दुसरं होते इथे समाप्त आणि 2 गडी बाद 23 धावा। न्यू जहानमानची परिस्थिती धावफलकावरची पाहायला मिळते। NPL नवगाव प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये मित्रांनो 140 तब्बल षटकार लागलेत आणि चौकारांची गणती 54 चौकार आणि 140 षटकार लागलेत अद्यापपर्यंत। सिक्सर कंपनीचे हे चेंडू आणि त्याच नंतर 140 तब्बल षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत। आजची ही दुसरा सामना आहे मित्रांनो, अनेक सामने अद्यापपर्यंत आजच्या दिवसामध्ये होणार आहेत। 140 धावा षटकारांची गणती लागलेली आहे स्पर्धेमध्ये। या षटकारांची सौरभ पाटील येते वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मित्रांनो, सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली, तीच तशाच प्रकारची गोलंदाजी करायची आहे SP11 संघासाठी, परंतु मनीष पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती लडगे। मनीष लडगे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहतोय, वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलटी येतोय दोन्ही फलंदाजांच्या। समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फलंदाजी केली तर सहजगत्या बॅटवर चेंडू येऊ शकतो, परंतु सहजासहजी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिसतोय मनीष यांचा। परंतु बघूया 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर कशा प्रकारे फलंदाजी करतोय मनीष आपल्या संघासाठी। यावेळेस सुरेख चेंडू खोलवर पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलं जाते। आता मात्र बॅकफुट वरती ढकलला गेलाय तो म्हणजे मनीष, काहीसा स्ट्रगल करतोय, मगाचपासून वारंवार मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही। निर्धाव चेंडू लगातारचे 3 चेंडू निर्धाव होतोय। बघूया यावेळेसचा चेंडू काय होतंय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे, आडव्या बॅटने चांगला पंच होता, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि धावफलकावर होईल वाढ 24 धावा। धावफलकावरती बदलाव झालाय, 24 धावा धावफलकावरती लागल्यात। अद्यापर्यंत तिसरं षटक, काहीसं संत गतीने धावफलकावरती धावा लागतायत मित्रांनो। जर या चेंडूचा आणि या मैदानाचा विचार केला आणि पहिल्या दिवसाचा तर अनेक स्पर्धा या अनेक मॅच मध्ये सुंदररित्या 100 धावसंख्या सुद्धा या स्पर्धेमध्ये झाल्यात मित्रांनो। पुन्हा एकदा आडव्या बॅटने लगातारचे दोन्ही फलंदाज तीच अनुकृती या मैदानावरती करतात। समोरच्या दिशेने खेळण्याऐवजी आडव्या बॅटचा आधार घेतला जातोय, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे। पुन्हा एकदा निर्धाव, षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय, काय सुरेख षटक हाताळलंय, एकच धाव खर्च केली आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा निर्धाव, सुरेख एकच धाव खर्च केली, काय सुंदर षटक हाताळलंय ते सौरभ पाटील यांनी। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 24 धावा। काय षटक हाताळलं मित्रांनो, 2 षटकांच्या अखेरीस 23 होते आणि या षटकामध्ये तब्बल एकच धाव खर्च केली। काय गोलंदाजी, सौरभ पाटील मोठ्या या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सुंदररित्या गोलंदाजी केली। नवीन गोलंदाज येतोय श्रीयोग दखणे, नवीन गोलंदाज आहे, तरुण गोलंदाज, यंग टॅलेंट। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। 24 धावा धावफलकावरती लागल्यात। नवीन गोलंदाजाचा वापर केलाय कमलाकर दादलेने, तर बघूया संधी दिली नवीन गोलंदाजाला। NPL च्या सीझन 2 मध्ये नवगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवीन गोलंदाजांना सुद्धा संधी मिळाली जाते।
तेव्हाच नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सुंदररित्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो श्रीयोग. तर बघूया सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. चौथ्या षटकासाठी श्रीयोग दखने येतोय आरसीबी कडून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू काहीसा खराब चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू, दोन्ही हात समांतर आणि धाव येईल अवांतर. 25 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. काहीसा पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळालाय. काहीसा हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु ऑफसाइडच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय मनीष याला. हा सुंदर चेंडू मित्रांनो. आता मात्र चांगल्या गुड लेंथ वरती टप्पा ठेवला आणि आता मात्र स्ट्रगल करत असताना मनीष पाहायला मिळतोय. मनीष लडगे वारंवार स्ट्रगल करतोय, आडव्या बॅटचा आधार घेतोय, परंतु आडव्या बॅटला काही चेंडू लागत नाही. व्ही शेप मध्ये खेळणारा फलंदाज या मैदानावरती सहजगत्या षटकारांची लयलूट करतोय, परंतु आता मात्र झेल होण्याची शक्यता होती, परंतु फ्लॅट आणि फ्लोरियस फंटास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. 31 धावा धावफलकावरती लागतात. या षटकाराच्या आधारावरती मोठे फटके मारावे लागतील. निर्धारित 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मगाच्या मॅच पासून पाहतोय आपण 104 धावा पहिल्या मॅच मध्ये झाल्या आणि 105 चेस सुद्धा झाल्या. तोच संघ आपल्या समोर खेळत असताना त्यांच्या समवेत आपल्याला किती धावांचं टार्गेट ठेवावं लागेल. निळ्या जनमान संघाला याचा विचार करावा लागेल आणि यासाठी यावेळेसच्या चेंडूवरती आता मात्र सुलतानी टोला पाहायला मिळतोय. सरळ 6 धावांसाठी धिरकावून दिलाय षटकार, सिक्सर. 37 धावा धावफलकावरती लागतात. बॅक टू बॅक मनीषच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. तीन चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ न बाकी 37 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा श्रीयोग आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धिरकावून दिलाय 6 धावांसाठी. आता मात्र 43 धावा धावफलकावरती लागतात. काहीसा खराब गोलंदाजी, काहीसा फिरवण्याचा प्रयत्न, आउटस्विंग पद्धतीचे गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न, काहीसा स्लोअर वन पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. वेगामध्ये गोलंदाजी करत नाहीये. तर बघूया 43 धावा धावफलकावरती लागलेत. पहिले 2 चेंडू असे सुरेख पद्धतीने फेकले, त्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार पाहायला मिळत आहेत. बघूया पुन्हा एकदा कमबॅक जरूर करेल. लोअर फुल टॉस, अजून एक, त्यात भर होईल आणि हा सुद्धा जातोय सुलतानी टोला. षटकार. 49 धावा धावफलकावरती लागतात. बॅक टू बॅक लगातारचा हा 4था षटकार पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकामधील आणि काय फटकेबाजी पाहायला मिळते. वारंवार स्ट्रगल करत होता मनीष, परंतु आता मात्र त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा लुटल्या जात आहेत. नो चेंडू, नो प्लस हा चेंडू पंचांचा डिसिजन येईल. नो प्लस हा षटकार. तर आता मात्र 7 धावेचा भूदंड आणि मात्र फ्री हिट असणार आहे. 56 धावा धावफलकावरती लागतात आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळते श्रीयोगच्या माध्यमातून. मनीष 12 बॉल 32 या धावसंख्येवर खेळत आहेत. तसेच स्वस्तिक 7 चेंडू 14 या धावसंख्येवर खेळत आहे. खराब गोलंदाजी. श्रीयोगने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 32 धावा खर्च केल्यात. एक सर्वात खराब षटक म्हणता येईल या स्पर्धेमधलं. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार लागलेत. 4 बॅक टू बॅक लागले आणि त्यानंतर 9 चेंडूवर सुद्धा 1 षटकार लागलाय. तर शेवटचा चेंडू 32 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू आहे आणि अजून एक, त्यात भर. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आणि तब्बल धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो
62 धावा या षटकामध्ये तब्बल 38 धावा खर्च केल्यात श्रेयोग याने, त्यामध्ये एक वाईट आणि एक नो आणि 6 चेंडू मध्ये 6 षटकार। शेवटच्या षटकासाठी बघूया कोणाला प्राचारण केलं जाते। काहीशी खराब गोलंदाजी श्रेयोगच्या माध्यमातून पाहायला मिळाली, काहीशी संधी दिली होती नवीन गोलंदाजाला, परंतु त्यांनी त्या संधीचं सोनं न करता आलंय त्याला। काहीशी खराब गोलंदाजी, 6 षटकार खाल्ले आणि 9 पण टाकला आणि एक वाईट सुद्धा। 38 धावा तब्बल त्याच्या षटकामध्ये कुठल्या अक्षरशः मनीषाने 6 षटकार लगावले। तर बघूया हेमंत पाटील येतोय शेवटच्या षटकासाठी, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट बहाल केली जाते स्वस्तिक सके यांनी। दीपेंद्र येतोय नवीन फलंदाज। बासष्ट धावा धावपलकावरती लागल्या। शेवटचं षटक आहे, मनीष ऑन फायर पाहायला मिळतोय, तब्बल 6 षटकार त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक। अजून एक होईल का, परंतु चेंडू कार्पेटच्या आधारावरती पाहायला मिळतोय। दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का पाहूया। काहीसा खराब थ्रो, चांगला होता परंतु कलेक्ट करत असताना काहीसा खराब कॉलिंग म्हणता येईल। तोपर्यंत 2 धाव पळून काढल्यात, धावपलकावरती 2 ची वाढ, होईल बदलाव धावपलकावरती। 64 धावा धावपलकावरती लागतात मित्रांनो। निर्धारित शेवटचं षटक आहे। मनीष लडगे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तब्बल 6 षटकाराच्या सहाय्याने खेळत आहे। बघूया यावेळेसचा चेंडू, शेवटचं षटक आहे। पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय, 7वा अजून एक रुबाबदार षटकार। या 6 धावेने धावपलकावरती मित्रांनो धावा वाढतील 70 धावा धावपलकावरती लागतात मित्रांनो। तेरा चेंडू मध्ये 38 धावसंख्येवर खेळतोय मनीष। यावेळेसचा चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतोय, 71 धावा धावपलकावरती लागतात। 46 या धावसंख्येवर खेळत आहे मनीष, वैयक्तिक 46 या धावसंख्येवर खेळतोय, माफ करा। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय। धावपलकावर 1 ची वाढ, धावपलकावरती होईल बदलाव, धावपलकावरती धावा लागतात 72 धावा। 72 धावा धावपलकावरती लागतात। मनीष ऑन फायर पाहायला मिळतोय, सुंदररित्या 46 या धावसंख्येवर खेळत आहे वैयक्तिक। आणि हेलिकॉप्टर चालवलंय, मिनी हेलिकॉप्टर आहे काहीसा, तिथे क्षेत्ररक्षक आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये काहीसा विकेट बहाल करावी लागेल दीपेंद्र याला, कारण का स्ट्राइक एंड वरती मनीषला आणायचं होतं। 73 धावसंख्येवर हा 4था हादरा लागलाय रनआउटच्या स्वरूपात। सत्तेचाळीस या धावसंख्येवर खेळत आहे मनीष। तर आता बघूया लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे, जास्तीचा वेळ दौडायचा नाही, फायनलचा दिवस आहे।
तसेच सन्माननीय प्रकाशजी थलकर यांच्याकडून 500 रुपयाची मंडळाला देणगी आली आहे, त्यांचा मी शतशः आभार व्यक्त करतोय। तर बघूया यावेळेसचा चेंडू 47 धावसंख्येवर खेळत आहे मनीष। यावेळेसचा चेंडू जातोय, चांगलं जजमेंट घेतलंय आणि आपल्या शरीराच्या आधारावरती अडवला जातोय चेंडू। त्यात नंतर 2 धाव पळून काढल्यात। 49 धावसंख्येवर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या लागली 75 धावा। वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळते। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, बघूया। एक चेंडू शिल्लक आहे, बघूया। 49 धावसंख्येवर खेळत आहे, एका धावेची अर्धशतकासाठी गरज आणि मात्र 6वा फलंदाज ठरणार आहे, अर्धशतक झलकावणारा आणि सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते मनीष लडगेच्या माध्यमातून। 6वा फलंदाज ठरतोय मित्रांनो। आजच्या दिवसामध्ये हा 3रा फलंदाज, कालच्या दिवसामध्ये 3 आणि आजच्या दिवसामध्ये 3 फलंदाज। अर्धशतक झलकावलं मनीष लडगे याने आणि मित्रांनो धावपलकावरती धावा लागल्या त्या 76 धावा लागल्या। 77 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय ते SP11 नवगाव संघासाठी। तर बघूया या 77 धावा कशा प्रकारे काढल्या जातील, काय होणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी, याचं समालोचन करण्यासाठी, धावतं समालोचन करण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक सौरभ भोळे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद ऋतिक। आपण जर पाहिलं तर या पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला। मनीषचे पहिले काही चेंडू आपण पाहतोय चेंडू बॅट वरती येत नव्हते, अखेर मात्र त्याला इथे सूर गवसला आणि या स्पर्धेतील 6वी 50 येथे मात्र मनीष लडगेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली। 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लावण्याचा सुद्धा विक्रम त्याने ते या नवगाव प्रीमियर लीग मध्ये केलाय। अभिनंदन त्याचं। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एका ओव्हर्स मध्ये त्याने नक्कीच 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले। खूप कमी वेळेला हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण पाहतोय सर्वात प्रथम हर्षल गिब्सने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले, त्यानंतर युवराज सिंगने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले आणि त्यानंतर पोलार्डने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले। परंतु आपण पाहतोय एकूण 77 धावसंख्येचा इथे पाठलाग करायचा आहे, कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा 77 धावसंख्येचा पाठलाग सामना अगदी चुरशीचा झाला होता। आता मात्र गोलंदाजांना चांगली भरीव कामगिरी करावी लागणार आहे। कमलाकर दादले आणि सौरभ पाटीलची ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय अवतरित होते। बघूया कमलाकर दादले आणि सौरभ पाटील कडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते, तर न्यू जय हनुमान संघाची येथे गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळते। एक चांगली लढत मित्रांनो मैदानावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये। आविरा आणि समैरा एंटरप्राइजेस यांच्याकडून मनीष साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते 500 रुपयांचं पारितोषिक गुगल पे केलेलं आहे। धन्यवाद। कारण येत्या काही वर्षांमध्ये मला तरी वाटते नोटा बंद होतील, कारण आरबीआय आपल्या मोबाईल वरती स्टिकर देणार आहेत 100चे 200चे आणि त्याचं गणित आरबीआय कडे असणार आहे असा विचार गव्हर्नमेंट करते। कारण नोटांचा खर्च हा जास्त आहे, कारण 500 ची नोट बनवायला जेमतेम 2.25 रुपये खर्च येतो
परंतु त्याच्या इतर गोष्टीसाठी सुरक्षेसाठी मला तरी वाटते 10-20 रुपये जास्त खर्च येत असेल. कारण महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे नोटा छपाई केल्या जातात. छत्तीसगड मधून हे नोटांचं कागद आणलं जातं. मध्य प्रदेशमध्ये देवास आणि साऊथ मध्ये एक आहे, कर्नाटक राज्यामध्ये एक आहे. उड्या गोलंदाजी करणारा आपण संघ पाहतोय. न्यू जय हनुमान विरुद्ध SP 11. या दोन संघांमधली ही लढत 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हेमंत पाटील इथे मात्र नक्कीच हिमांशु कोळी यांनी पुरस्कृत केलेला आपण संघ पाहतोय. कारण हिमांशु कोळी बरेच जणांना माहिती नाही, परंतु HK आपण म्हटलं तर सर्वांना ठाऊक आहे. कारण आमचे शेजारी आहेत ते 9 फाट्यावरती आम्ही शेजारी आहोत. आणि त्यांचा 12वा खेळाडू आपण पाहतोय पवन रवींद्र रोगे. मॅच चालू होते. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी अनुज राऊत सज्ज झालाय. पाहूया कमलाकर दादलेला इथे मात्र रोखण्याचं काम कशा प्रकारे करतोय. पहिला चेंडूवरती ऑन द राईट फटका खेळलाय. चेंडू गॅप मध्ये रिकाम्या जागा भरा. चेंडू सीमारेषा पार. शौकाश चांगला फटका इथे आलाय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय. डीप वाईड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. डीप मिड विकेट क्षेत्र खाली होतं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये इथे कमलाकर दादलेने चौकाराने खातं ओपन केलंय. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली आहे. 4चा आकडा आपण पाहतोय. कारण या 4च्या आकड्याला आपण खूप महत्व देत असतो, परंतु चीनी लोक या 4च्या आकड्याला खूप महत्व देत नसतात. मला तरी नेहमी प्रश्न पडतो. यंदाचं 2024 वर्ष आहे, ते 4 आकडा बहुतेकदा बोलत सुद्धा नाहीत. तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज अनुज. फुलर लेनचा चेंडू. यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक पहिला बाद. कमलाकर दादले बॅक टू पॅव्हलियन. फुलर लेनचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. फलंदाज क्रमांक इथे पहिला बाद झालाय. अनुजने इथे मात्र मोठी सफलता मिळवून दिली आहे. पाहूया यावेळा कमलाकर दादले बाद झाल्यानंतर SP 11 संघासाठी एक मोठा हादरा बसलाय. कारण न्यू जहानमान हा संघ इथे मध्ये सुस्थितीमध्ये आणण्यासाठी पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये दबाव टाकणं गरजेचं आहे आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न अनुजने जरूर केलाय. फलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार झाला होता अनुज. तर पहिल्याच चेंडूवरती तो इथे बाद झाला होता. आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे डाव सावरणारी खेळी, आकर्षक खेळी मनीष लडगेच्या बॅट मधून आपण पाहिली. त्याला स्वस्तिकने थोडीशी साथ दिली, परंतु आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये सौरभ पाटीलने आकर्षक गोलंदाजी केली होती. कोण म्हणते या खेळपट्टीवरती गोलंदाजी चांगलं होत नाहीये. कालच्या दिवसामध्ये रणजितने सुद्धा दाखवून दिलं. त्याच्याकडे असलेला अनुभव त्याने नक्कीच मैदानावरती दाखवला. आज मात्र सौरभने सुद्धा 2 षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी केली. जेथे आपण पाहतोय त्याने फक्त 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं, 9 धावा त्याने खर्च केल्या. पाहूया त्याचीच पुनरावृत्ती अनुज राऊत आपल्या गोलंदाजीतून येथे साध्य करणार का. हेमंत पाटील आलाय. जोरदार अपील मध्ये पंचांनी अपील उचलून धरलाय. एक जॉइंट टेकन. विकेट नंबर 2. हेमंत पाटील गोल्डन डकचा शिकार होतोय. अप्रतिम गोलंदाजी अनुज राऊतने येथे रस्ता दाखवलाय हेमंत पाटीलला. आणि अनुज साठी आपण पाहतोय संघाचे संघ मालक 200 नाही तर 500 रुपयांचं पारितोषिक येथे दिलं जात आहे. हिमांशु कोळी HK यांच्याकडून येथे हे पारितोषिक आलंय. अप्रतिम येथे गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू मध्ये येथे मात्र घाम फोडलाय. आणि थंडीच्या दिवसामध्ये येथे मात्र जीत स्टोन SP 11 संघासला इथे मात्र नक्कीच 2 मोठे हादरे बसलेत. 2 प्रमुख फलंदाज येथे तंबूच्या आश्रयाला गेलेत. मागील सामन्यामध्ये 69 धावा ठोकणारा इथे पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय. यालाच क्रिकेट म्हणतात. क्रिकेट काय आहे मित्रांनो, यालाच क्रिकेट म्हणतात. कारण आपण पाहतोय क्रिकेटमध्ये झालेले खूप सारे बदल आपण पाहतोय. कारण पूर्वी हाफ पॅन्ट वरती खेळायचो, आज नक्कीच शूज आले, ट्रॅक पॅन्ट आले. कारण खूप सारे बदल झालेले आहेत. कारण पूर्वी एक बॅट पूर्ण संघ खेळायचा, आज मात्र प्रत्येकाच्या बॅट्स आहेत. आणि हे बदल होत गेलेले आहेत. कारण भारताची अर्थव्यवस्था सुद्धा मित्रांनो वाढलेली आहे.
लोकांकडे पैसे आहेत त्यामुळे नक्कीच सर्व गोष्टी येथे उपलब्ध होत असतात. पण ओळ्या हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चेंडू होता ऑन साइडला. येथे अजिंक्य थळकर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. वेलकम चौकार. आपण पाहतोय थोडेसे ढिलेपणा येथे मात्र नक्कीच अंगलटी येऊ शकतो, कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा असंच घडलं. थोडासा ढिलेपणा दाखवला, थोडीशी चतुराई दाखवण्यामध्ये कमीपणा दाखवला आणि त्याचा नक्कीच येथे फायदा जीत स्टोन SP11 संघाने उचलला. पाहूया इथे चौकार येतोय. अजिंक्य थळकर इथे 4 धावा आपल्या संघासाठी मिळवतोय. 8 धावा धावफलकावरती, 2 विकेट मिळवल्यात. या षटकामध्ये अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चौकार आले, 2 विकेट्स गेल्यात. तर पाहूया अनुज पुढील चेंडू घेऊन अजिंक्य. अजिंक्यला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू इथे फेकला जातोय. ऑन द राईट चेंडू खेळून काढलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. मनीष लडगे इथे चेंडू वरती फील्ड करतो, तोपर्यंत धावफलकावरती धावसंख्या वाढते. 9 धावा, 9 फॉर 2 लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनुजने ते मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली आहे. पाहूया शेवटच्या बॉल वरती येथे मात्र सौरभ पाटील सज्ज झालाय. सौरभ पाटील येथे कामगिरी कशा प्रकारे करतोय, कष्टपैलू खेळाडू म्हणून सौरभकडे आपण पाहतोय. ओके, हा चेंडू सौरभने खेळलेला फटका, चेंडू फाईन लेग मध्ये 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पहिलं षटक येथे मात्र न्यू हनुमान संघासाठी खूप महत्वाचं राहिलंय, कारण या षटकामध्ये अनुजने 2 विकेट मिळवल्या. ओके, या दुसऱ्या षटकामध्ये येथे मात्र न्यू हनुमान हा संघ रणनीती कशा प्रकारे आखतोय. 19,500 पॉइंट्सने येथे मात्र आपण पाहतोय खरेदी केलं होतं अनुज राऊतला, आणि त्याने येथे मात्र फलंदाजीमध्ये कामगिरी येथे खराब केली. आता मात्र गोलंदाजी मधून आपल्या संघाला चांगली कामगिरी करायची आहे आणि ते येथे मात्र योगदान पहिल्या षटकामध्ये अगदी चूक दिले. दुसऱ्या षटकासाठी आलाय विघ्नेश कटोर उर्फ बाबू, संघाचा कर्णधार येथे गोलंदाजीसाठी आलाय. ओके, या कर्णधाराकडून येथे मात्र कामगिरी गोलंदाजीतून कशा प्रकारे होते. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलाय, पहिल्या षटकामध्ये दबाव वाढवलाय आणि पहिल्या षटकामध्ये जर दबाव वाढवलाय तर आणखीन दबाव टाकण्याचा प्रयत्न हा बाबू कडून करावा लागणार आहे. तर पाहूया अजिंक्य थळकर, पाहूया इथे मैदानावरती कामगिरी कशा प्रकारे करतोय. त्याच्याकडे तो दमकम आहे, तोही चेंडू सीमारेषा बाहेर पाठवू शकतो. ओमसाई नवगाव संघाकडून खेळत असताना सुद्धा अजिंक्यने आपल्या संघासाठी काही आकर्षक खेळी जरूर खेळल्यात. तर पाहूया यावेळेला गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना अजिंक्यने उडवलाय चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. वेलकम षटकार. धावसंख्या इथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 15 धावा, 15 रन्स, 15 धावा इथे धावफलकावरती लागल्या. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकलाय. एकूण 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उत्तर हे अशाच प्रकारे दिलं पाहिजे आणि तेच उत्तर देत असताना आपण पाहतोय अजिंक्यने एक चौकार लगावलाय, एक षटकार लगावलाय. ओके, पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू पायामध्ये टाकला होता, चेंडू गॅप मध्ये जरूर मारलाय, परंतु लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक वायडेश लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. चेंडू वरती फेक करतोय. धावफलकावरती 1 धाव वाढतीये. धावसंख्या पोहोचली 16 धावा, 16 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले 2 चं हे षटक आपण मैदानावरती पाहतोय. ओके, गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे चेंडू घेऊन यावेळचा सौरभ पाटीलचा फटका लटकलाय. चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक 3 बाद सौरभ पाटील. बॅक टू पॅव्हलियन. 3रा मोठा हादरा बसलाय जीत स्टोन SP11 संघाला. 0 धावसंख्येवरती आपण पाहतोय. टॉप ऑर्डरचे फलंदाज येथे मात्र निराशाजनक कामगिरी करताना आपण पाहतोय. यानंतर जीत स्टोन संघाला एक चांगली साथ देणारी खेळी करावी लागणार आहे. एक चांगला खेळ नक्कीच करावा लागणार आहे. तो खेळ येथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून कशा प्रकारे पाहायला मिळणार. न्यू बॅटर अंजन तारिक येथे मैदानावरती पोहोचतोय. बाबूने येथे मात्र विकेट मिळवली आहे.
सुभाषजी लाकडे यांच्याकडून नवगाव प्रीमियर लीग साठी 500 रुपयांची देणगी आलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. HK यांच्याकडून संघ मालकाकडून बाबूसाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलाय. अगदी खोलर लेनचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू सन्मान दिलाय फलंदाजाने. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 17 धावा. 3 गडी बाद 17 धावा. अजून 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता मात्र गाडी थेट सुपर फास्ट ट्रॅक वरती आणावी लागणार आहे. येथे मालगाडी किंवा लोकलच्या वेगाने नव्हे तर येथे वंदे भारतच्या स्पीडने कामगिरी करावी लागणार आहे. तत्पूर्वी अजिंक्यने खेळलेला फटका चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर. वेलकम वेलकम वेलकम. षटकार. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 23 धावा. 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती. 23 आकडा आपण पाहतोय कारण 50 ओव्हरचा शेवटचा सामना लाल बॉलने झाला होता. अजित आगरकरने त्या सामन्यामध्ये 23 चेंडू मध्ये 50 लगावली होती आणि ती सर्वात फास्टेस्ट 50 होती भारतीय संघाच्या फलंदाजांकडून. खूप वर्ष आपण पाहतोय ती राहिली होती. आणि हा शेवटचा सामना मित्रांनो 50 ओव्हरचा लाल बॉल वरती झाला होता तो सामना. आणि त्या सामन्यामध्ये अजित आगरकरने 23 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. झिम्बाब्वे विरुद्ध तो सामना होता. गोलंदाज इथे मात्र बाबू वरती इथे हल्ला चढवलाय. ती चेंडू आपण पाहतोय थोडासा गॅप मध्ये होता. क्षेत्ररक्षक त्याचे तैनात असता तर नक्कीच एक झेल होण्याची दाट शक्यता होती. परंतु या चेंडूवरती षटकार येतोय. 23 धावा धावफलकावरती येत आहेत. अजून आपण पाहतोय जिंकण्यासाठी 54 धावा पूर्ण करायच्या आहेत. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज बाबू पुढील चेंडू घेऊन अजिंक्यने खेळलेला फटका मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 2 बाउन्स, सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार येतोय. अजिंक्य फलकरच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजून 50 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 षटकांमध्ये 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. अजूनही सामना गेलेला नाही. अजूनही सामना शिल्लक आहे. कारण हा सामना जीत स्टोन संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण की हा सामना जर संघ जिंकला तर नक्कीच त्यांचं क्वालिफायर राऊंडचं तिकीट पक्क असणार आहे. परंतु पहिला विजय मिळवण्यासाठी न्यू जहानमान हा संघ इथे मात्र नक्कीच आपली ताकद दाखवतोय. आपली शक्ती मैदानावरती जरूर दाखवतोय. एकूण 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 1 विकेट मिळवली. बघूया dreamscricket.in च्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा पाहतोय. त्यांची टीम येथे मात्र नक्कीच चांगलं काम निभावत आहेत. सौरभ भिसे या कॅमेरामनला मात्र नक्कीच वेळोवेळी कॅमेरा हलवावा लागतो कारण चेंडू खूप सीमारेषा बाहेर जात आहेत. 27 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. 16.66च्या सरासरीने इथे आपण पाहतोय धावा धावफलकावरती पूर्ण करायच्या आहेत. बघूया फलंदाज अंजन येथे स्ट्राइक एंड वरती आहे. अनुज राऊत कडून येथे गोलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळते. एक मॅच विनिंग गोलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये जरूर केली आहे. या षटकामध्ये येथे मात्र कशा प्रकारे पाहायला मिळते. अजिंक्यची विकेट काढली तर अनुज राऊत यांच्यासाठी आनंद होनमाने यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. वळूया सामन्याकडे. गोलंदाज राईट अमोर द विकेट. अंजनचा बॅटचा इथे मात्र आपण पाहतोय इनसाइड एज लागली आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. स्ट्राइक रोटेट होणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. सिंगल धाव सुद्धा खूप महत्वाची असणार आहे कारण आपण पाहतोय या सिंगल धावेने धावसंख्या वाढली आहे. 28 धावा धावफलकावरती 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती नोंदवली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजी करतोय अनुज. चांगली सुरुवात इथे षटकाची केली आहे कारण इथे गोलंदाज सपाटून मार खात असताना इथे गोलंदाजाकडून अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी होते. ही खूप महत्वाची असणार आहे. बाबू आणि अनुज मधलं इथे कॉम्बिनेशन इथे मैदानावरती ते जरूर दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर बघूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट.
अजिंक्यचा फटका येथे पाहतोय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. आनंद होनमाने यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक अनुजला मिळते. तिसरी विकेट त्याच्या विकेट कॉलम मध्ये लागते. अजिंक्य थळकर बॅक टू पाहूया. वैयक्तिक 22 धावा काढून येथे अजिंक्य थळकर बाद झालाय. चांगली खेळी साकारत होता. एक मिसटायमिंग स्ट्रोक फळ बसला. हिमांशु कोळी HK यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. न्यू बॅटर साकीब दळवी येथे मैदानावरती येतोय. साकीब फलंदाजीसाठी येतोय. पाहूया साकीबने मागील सामन्यामध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकले होते. आता मात्र त्याच षटकारांची गरज, तशाच प्रकारची खेळी, एक उपयुक्त खेळी आता मात्र त्याच्या बॅट मधून मिळणं गरजेचं असणार आहे. जीत स्टोन SP11 संघासाठी. अनुजने ते मात्र तिसरी विकेट मिळवली आहे. पाहूया यावेळेला साकीबला रोखण्यामध्ये कितपत यश त्याला मिळते. साकीबने त्या आडव्या बॅटने फटका खेळलाय. फटका रुबाबदार, येतोय दमदार षटकार. अप्रतिम येथे फलंदाजी. साकीब आपण पाहतोय अगदी फुल चार्ज होऊन आलाय. धावफलकावरती येथे 6 धावांनी 34 धावसंख्या पोहोचली आहे. जबरदस्त कामगिरी. आमचे बॉल बॉईज सुद्धा येथे मात्र चांगलं काम येथे निभावत आहेत. त्यांचं सुद्धा मी येथे मनपूर्वक अभिनंदन करतोय, कारण खूप सारी मेहनत त्या बॉल बॉईज यांना घ्यावी लागते. आणि त्या साईडला आपण पाहतोय खूप सारे काटे आहेत, बाबळीची झाडं आहेत. साकीबला जर आउट काढला तर आनंद होनमाने यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. चला, आनंद वनमानेंचा आकडा वाढलाय. 200 रुपयांचं पारितोषिक. अनुज पाहूया पुढील चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय साकीब. साकीबला इथे मात्र फुलर लेनचा चेंडू अलाउन द कार्पेट येथे फटका खेळला लॉंग ऑनच्या दिशेने. बाबू कडून येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचली आहे 35 धावा. 35. 35चा आकडा शालेय जीवनामध्ये खूप महत्वाचा असतो, कारण शाळेय जीवनामध्ये 35 मिळू दे. इंग्रजी, गणित हे 2 विषय महत्वाचे असायचे. आमचे मात्र मित्र आहेत पवन रोगे. 10वीला मात्र सरांना ठणकावून ते बोलले होते, मी 10वीला पास होऊन दाखवेन. आणि अखेर नक्कीच ते पास झाले. आमचे मित्र, आमच्या क्लासमेट होते. यावेळेला चेंडू गेला फ्लाय स्लिप मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न. रिकी बेंडे आपण पाहतोय फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि चान्स घेतला पाहिजे. धावसंख्या लागली धावफलकावरती 35 धावा. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज आपली धार अधिक तीक्ष्ण करत असताना येथे या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. 2 ते 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं. ते मात्र येत नाहीये. पाहूया अंजन. यावेळेला मात्र पुन्हा एकदा यॉर्क केलाय. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच प्रयत्न. सिंगल धाव या चेंडूवरती येते. सिंगल धावेने धावसंख्या 36 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजून 41 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूंमध्ये 41 धावा पूर्ण करायच्या. 2 षटकं अनुजने फेकली. 18 धावा खर्च केल्या. 3 विकेट्स त्याने मिळवल्या. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटत होतं 77 धावा चौथ्या ओव्हर मध्ये, 5व्या ओव्हर्स मध्ये अगदी आरामात चेस होतील, परंतु अनुजने ते मात्र तशा प्रकारे येथे केलेलं नाहीये. कारण इथे 18 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या. दोन्ही षटकांमध्ये कंजूसी मारा येथे पाहायला मिळतोय. बघूया चौथ्या षटकासाठी येथे कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जातंय, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जातोय. 12 चेंडूंमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 41 धावा या मैदानावरती निघू शकतायत.
तुम्हाला फक्त तशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. एक 6 षटकार मारायचे आहेत, एक चौकार मारायचा आहे किंवा 7 षटकार मारायचे आहेत. 12 चेंडूंमध्ये 7 षटकार बसू शकतात. ज्या पद्धतीने मनीषने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावले, एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण पाहतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा चेस केल्या होत्या. तो जीत स्टोन एसपी 11 संघाने आज सामना चेस केला होता. पाहूया यावेळेला पंकज जैतू गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया पंकज कडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते. पाहूया पंकज आपल्या संघाला येथे मात्र जिंकवणारी गोलंदाजी येथे करणार का. समोर फलंदाज आहे अंजन कडून येथे मात्र कामगिरी कशा प्रकारे होते. पंकज वरती येथे विश्वास दाखवलाय. पंकजचा येथे मात्र गोलंदाजीमध्ये कामगिरी कशा प्रकारे करतोय. पहिला चेंडू पंकजचा, पहिला चेंडू फुल टॉस. अंजन येथे मात्र ऑन द राईज फटका खेळलाय. सिंगल धावेने येथे मात्र कोणताही फरक पडणार नाहीये. येथे मात्र मोठ्या फटक्यानेशी उत्तर द्यावं लागणार आहे. धावसंख्या येथे वाढली आहे, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 37 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू 40 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फुल टॉस होता. फलंदाजाला येथे मात्र हुलकावणी मिळाली आहे. मोठा फटका मात्र या चेंडूवरती आलेला नाहीये. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती. चला जरा सामना फास्ट खेळवा मित्रांनो, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत अजून. पंकजचा पुढील चेंडू, यावेळेचा चेंडू जबरदस्त फटका. 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर येतोय. बॉलरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, सेफ एरिया मध्ये खेळलेला हा फटका. एलिव्हेशन कमी मिळालं होतं. चेंडू मात्र गॅप मध्ये होता. धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 41 धावा. जिंकण्यासाठी अजून 10 चेंडू शिल्लक आहेत. 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. 10 चेंडूंमध्ये 36 धावा येथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार. बघूया साकीब दळवी येथे मैदानावरती आहे. तोपर्यंत सामन्याच्या आशा जरूर जिवंत असणार आहे. त्यावेळेचा चेंडू हाय अँड हँडसम असा षटकार. चेंडू फुल टॉस आला आणि या फुल टॉस चेंडूवरती मात्र फलंदाज तुटून पडला. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 47 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 9 चेंडू शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. साकीब येथे मात्र दर्जेदार खेळी साकारत असताना वैयक्तिक 17 धावांवरती पोहोचलाय. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. पंकज येथे मात्र ये उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पंकज. 9 चेंडू शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. चेंडू गेलाय मात्र मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव येथे घेतली जाणार का आणि दुसरी धाव या चेंडूवरती होते. फलंदाज मात्र अंजन बॅक टू पॅव्हलियन. स्ट्राइक येथे मात्र मिळाली आहे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती येथे मात्र बिग स्ट्रोक केला जात नाहीये. बिग स्ट्रोक येथे मारला जात नाहीये. गोलंदाज येथे मात्र जरूर बाल वाचलाय. धावसंख्या येथे पोहोचले धावफलकावरती 48 धावा. 8 चेंडू शिल्लक, 5 गडी बाद झालेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू या सामन्यामध्ये खूप महत्वाचे ठरू शकतात. हे 2 चेंडू या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतात. या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर सामन्याचा निकाल नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने येऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे. 2 चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय, साकीबच्या बॅट मधून येथे कामगिरी कशा प्रकारची होते. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय येथे अमोल 6व्या क्रमांकावरती आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. यॉर्कर करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाकडून चुकी होते. फुल टॉस स्वरूपाची गोलंदाजी होते. एखाद मोठा फटका आलाय. 2 वेळेला गोलंदाज सुद्धा वाचलाय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. अमोल ढोळे येथे 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. पाहूया अमोल कडून येथे कामगिरी शेवटच्या ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळणार का. तर पाहूया पंकज या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 7 चेंडू 29 धावा. यावेळेला मात्र चेंडू बीमर. फुल टॉस चेंडू, बिग स्ट्रोक येतोय. नो प्लस षटकार, लॉंग लेग सीमारेषा बाहेर येतोय. दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 7 ने वाढली आहे.
अप्रतिम येथे स्ट्रोक आपल्याला साकिबच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकावरती, 5 येथे गडी बाद झालेले आहेत. 22 धावांची येथे मात्र आवश्यकता आहे. एक चेंडू येथे मात्र खराब पडला, कारण भीमर चेंडू वरती षटकार जाण्यामध्ये आपण पाहतोय येथे मात्र जास्त भर आहे, कारण भीमर चेंडू मध्ये 90% षटकार गेलेले आहेत. कारण मागील सामन्यामध्ये सुद्धा 2 भीमर चेंडूवरती आरपार षटकार लगावले होते. या सामन्यामध्ये सुद्धा हा चेंडू सामन्यामध्ये खूप निर्णायक ठरलाय. बघूया 22 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू चांगला आलाय, पाहूया येथे चान्स मात्र घेतला जात नाहीये. चेंडू डॉट येतोय जिंकण्यासाठी. आता मात्र 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 22 धावा बनवाव्या लागणार आहेत. 6 चेंडू मध्ये 22 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. अनुजने टाकलेली 2 षटक या सामन्यामध्ये खूप निर्णायक ठरली आहेत. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाची ठरली आहे. शेवटच्या ओव्हर्स मध्ये ते मात्र कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाणार, जिथे जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 22 धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि या 6 चेंडू मध्ये 22 धावा पूर्ण केल्या जाणार का? 6 चेंडू मध्ये 22 धावा येथे पूर्ण होणार का? कोणता गोलंदाज येथे गोलंदाजीसाठी येतोय? स्वस्तिक वरती येथे विश्वास दाखवलाय. स्वस्तिक येथे गोलंदाजीसाठी आलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. साकिबच्या बॅट मधून आपण 3 षटकार पाहिलेत. जिंकण्यासाठी 22 धावा येथे पूर्ण कशा पद्धतीने केल्या जाणार, येथे जरूर चांगली लढत मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळते. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे आणि दुसऱ्या लढतीमध्ये आपण पाहतोय रोमहर्षक सामने येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाजवाब सामने येथे आजच्या दिवसामध्ये रंगलेत. चला जरा सामना चालू करा. 12 वाजलेले आहेत. अजून आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत, कारण सुपर 6चे 3 सामने, त्यानंतर सेमीफायनल, त्यानंतर एक फायनल, एकूण 5 सामने आपल्याला आज खेळवायचेच आहेत. पुढे या सामन्याकडे पुढील चेंडू घेऊन यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात या चेंडूवरती धाव मोजली जाते. जिंकण्यासाठी 56 धावा धावफलकावरती आल्या. 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा. अमोल ढोळेकडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते पाहूया. एक मॅच फिनिशरची भूमिका अमोलने बऱ्याचशा वेळेला मैदानावरती साकारली आहे. यावेळचा चेंडू पंचांकडून नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर फेकलेला हा चेंडू. धावफलकावरती येथे एक अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. जिंकण्यासाठी येथे मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आणि या फ्री हिट बॉल वरती फलंदाज मैदानावरती काय करामत करतोय. जबरदस्त इथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आकर्षक सामना इथे पाहायला मिळतोय. बघूया या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. फ्री हिट बॉल बघा. अगदी ह्या गोष्टी मैदानावरती होणं गरजेचं असतं. नुसतं फिल्डिंगला जायचं, बुट्ट घालायची, ट्रॅक घालायची असं करून चालत नसतं, कारण आपण एक टीम मध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. बेसिकली गोष्टी आहेत या. आता नक्कीच येथे प्रेझेन्स ऑफ माइंड नक्कीच क्षेत्ररक्षकाने दाखवलं मनीषने. ओके फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल वरती ऑन द राईज फटका. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. स्ट्राइक रोटेट झाली आहे. साकिब येथे सेट आहे. साकिबच्या बॅट मधून धावा येत आहेत. जिंकण्यासाठी 58 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके सामन्याचा निकाल स्पष्ट होऊ शकतो. 3 मोठे फटके सामन्याचा निकाल या स्पर्धेमधला सुपर 6 ज्यामध्ये जाणारा 5वा संघ ठरू शकतो. आणि इथे मात्र नक्कीच 12व्या खेळाडूंना इथे मात्र सावलीमध्ये बसून घाम आलाय. बघूया स्वस्तिकचा पुढील चेंडू. यावेळचा चेंडू पंचांकडून इशारा. नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 59 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे.
5 चेंडू बाकी आहेत, 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. 3 बिग स्ट्रोक इथे मारले जाणार का? तत्पूर्वी हा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉल पाहूया. फ्री हिट बॉल वरती साकिबला इथे मात्र फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये चेंडू मारलाय. दुसरी धाव ओव्हर थ्रो. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. स्ट्राईक येते मात्र साकिबने मिळवली आहे. धावसंख्या मध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 61 धावा, 61 रन्स. 61 धावा धावफलकावरती येत आहेत. जिंकण्यासाठी अजून 4 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 बिग स्ट्रोक सामन्यामध्ये आपण पाहतोय. निकाल स्पष्ट करू शकतायत किंवा 4 चौकार येथे नक्कीच मारावे लागणार आहेत. खूप मोठी गॅप आहे. गॅप मध्ये मारला तरी चेंडू लगेच सीमारेषा बाहेर जातोय, कारण ह्या मैदानावरची असलेली ही सुपर फास्ट आउटफील्ड ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची राहिली आहे. ओके, गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी स्वस्तिक कडून चालू आहे. ओके, हा चेंडू यावेळचा चेंडू मात्र पंचांकडून इशारा आलाय. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वरती येथे गोलंदाजी होते. वाईट चेंडूने येथे मात्र 62 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडू शिल्लक, 15 धावांची आवश्यकता. अतिरिक्त स्वरूपात स्वस्तिकने या षटकामध्ये एकूण 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 4 धावा नक्कीच हारण्यासाठी खूप महत्वाच्या ठरू शकतात. पाहूया, यावेळेला एक चांगला चेंडू येणं गरजेचं आहे. फलंदाज साकिब वरती या सामन्याची पूर्णपणे धुरा येऊन ठेपली आहे. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू मात्र उजव्या स्थितीच्या थोडासा बाहेर. फलंदाज ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू वरती मात्र कोणती धाव येत नाही. चेंडू डॉट येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू, 15 धावांची आवश्यकता. 2 षटकार, 1 चौकार अशा प्रकारचा खेळ करावा लागणार आहे. पाहूया चेंडू. आणि हा चेंडू वरती फटका फसलाय. झेल होणार का? झेल होणार का? झेल येथे मात्र झालाय. फलंदाज येथे मात्र बाद. स्वस्तिकने येथे साकिबला बाद केलाय. एक चांगला चेंडू येणं गरजेचं होतं. तो अखेर येथे मात्र चांगला चेंडू आलाय. धावफलकावरती येथे मात्र 62 धावांवरती येथे 6वा हादरा. चोवीस धावा काढून येथे बाद झालाय. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू मध्ये 15 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. हरिदास नवले फलंदाजीसाठी आलेत. पाहूया हरिदास नवले कडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते, कारण 2च चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाजाकडून एखादी चूक झाली स्वस्तिक. पाहूया यावेळेला 2 चेंडू मध्ये 15 धावा खर्च करतोय. पाहूया हरदास नवले कडून येथे कामगिरी कशा प्रकारे होते. यावेळेला बॅटची एज घेतलीये. चेंडू गेलाय फ्लाय स्लिप मध्ये. रिकी बेंडे तिथे तैनात आहेत. पाहूया इथे मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. खऱ्या अर्थानं अरुजने या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्णायक 2 षटकं फेकली. तत्पूर्वी चला राजाभाऊ ठाकूर पुरस्कृत सम्राट 11 या संघाचा कर्णधार, चला प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओके, हा चेंडू. या चेंडूवरती एक बिग स्ट्रोक आलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय. श्री समर्थ एंटरप्राइजेस पुरस्कृत न्यू जय हनुमान या संघाने इथे मात्र सामना जिंकलाय. 77 धावा इथे मात्र त्यांनी डिफेंड केल्या. 105 धावा इथे चेस केल्या होत्या मागील सामन्यामध्ये आणि 77 धावा इथे मात्र डिफेंड केल्यात त्या न्यू जय हनुमान या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आपण पाहतोय आजच्या दिवसातील 3री 50 आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये 3 50s लगावल्या आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 6 षटकार ज्याने ठोकले, 50 धावा बनवल्या. मनीष लडगे या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय. राजू शास्त्री यांना विनंती करतोय की आपल्या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन येथे मनीष लडगेला सन्मानित करायचं आहे. चला न्यू जय हनुमान कॅप्टन्स लगेच यायचं.